गावाचं श्रीनाथ मस्कोबा मंदिर. आणि आपण बघा ह्या कुंड्या गावाकडे आपल्या मुख्य प्राण्यांसाठी ठेवण्यासाठी आणलेले आहेत. मंदिरात मी कधीच दान करत नाही, कारण देणारा तो आहे, घेणारे आपण आहोत. मंदिरात दान करण्यापेक्षा असे मुख्य प्राण्यांसाठी हे पॉट आपण घेतलेले आहेत. पाणी इथं ठेवलेलं आहे भरून पॉटमध्ये. पहिल्यांदा मंदिरापाशी ठेवलेले मागच्या अमावस्याला, आता पण मंदिरापाशी ठेवून बघा. या साईडला आहे ना मोकळं रान असल्यामुळे इथं अनेक मुख्य प्राणी आहेत, पक्षी आहेत. चला, आपली सुरुवात कामाची केव्हाच झालेली आहे. आता पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पॉट ठेवलेले आहेत. गावाकडे सुरुवात 2 महिन्यापासून केलेली आहे आणि अनेक प्राणी असल्यामुळे आपण इथं गावाकडे सुरुवात केलेली आहे. ए पिलू, काय सगळं भरून गेलं, तुझं आंघोळ कर, पळ जा आंघोळ कर. हातीत लोळलाय पूर्ण. गावाकडे आलेलो आहे आणि आता गावाकडे बघा इथे मोठं पटांगण आहेत, पक्षी आहेत. आणि म्हणजे मी जिथं राहते हे माझ्या घरा शेजारी ना 12 डॉगी आहेत. किती दिवसांनी आले तर ते कधी मला विसरत नाही आणि मीही त्यांना नाही. त्यांच्यासाठी ही पाण्याची सोय केलेली आहे. श्रीनाथ मस्कोबा महाराज क्षेत्रवीर या ठिकाणापासून 2 महिन्यापूर्वी आपण गावाकडे लेकरांच्या पाण्याची सोय करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. चल बाहेर, चल राणी, चल बाहेर, बाहेर चल, चल चल बाळा, चल चल ये, चल ये. थांब थांब, तिथंच थांब. 2 मिनिटं थांब की, थांब. हे थांब. श्रीनाथ, हे श्रीनाथ, मामाकडनं चावी आण रे. चावी घे त्यांच्याकडे, गाडीत बिस्किटचे पुढे चावी. काय गुडिया खावा. कसली बोलत होती ती, खूप मस्त हो गे राणी, इतकी बोलती ना. हा, पुढे आहेत बघ बिस्किटचे पुढे. राणी सारखे पिल्लं होते. अయ్యో ही पण फिमेल आहे अगं, दोघी पण फिमेल आहे. किती पिल्लं, बापरे. खरं गावाकडं सोय व्हायला पाहिजे होते ऑपरेशनचे यांचे. ए रंबा, थांबाळा देते तुला साडी. पाय काढ राणी, पाय काढ. हे दर इकडे. आवर नको, तुझं आवर. ए धर रे पिलू, धर. काय आहे, अख्खं बिस्किटचे पुढे सांडवले. सगळं सांडवलं नाही गंदू, हा सगळं सांडवलं. खाते पिलू, खा. पूर्ण भरा. या ठिकाणी आपण पाण्याची कपोट ठेवलेला आहे. ते शिकाय नंतर परत दिसले नाही तिथं. बघा या साईडला हे लेकरं झोपलेले आहे, तिकडं काही सोय नाही लेकरांना. आजचा आमचा सगळा दिवस पॉट ठेवण्यातच गेलेत. एक पिल्लू, ए पिल्लू इकडे. आणि खूप मोठे मोठे गोडाऊन्स आहेत, या ठिकाणी ठेवले बघा पाण्याचा पॉट. बेकार अवस्था झाली आहे लेकराची बघा, कोणीच खायला देत नाही इकडे. आणि आमच्या घरापासून खूप लांब आहे. बघूया. ए किट्टू थांब, थांब किट्टू, थांब. मागे सर, तुम्हाला नंतर देते. ये रे बाळा, खा लवकर ये. किट्टू इकडे, तर तुला देते. इकडे
ए किटू ये इकडे, तुला नाही काय, हे घे, हे बघ, हे बघ, खावा. जर आपण दिलं तर यांना मिळणार आहे, पण ही विचारसरणीच खूप वाईट आहे. लोक काहीच देत नाही आहेत. या ठिकाणी ठेवलेली आहे बघा ते कचरा. ते दादा बोलले की आम्ही व्यवस्थित ठेवून पाणी टाकतो, कारण इकडे कचरा टाकल्यामुळे इथं अनेक कुत्री येतात, मांजरे येतात. आता मांजरी होत्या गेल्या तर. पाणी प्यायचंय किट्टूला, पाणी प्यायचंय. एक मिनिट थांबा. इकडे 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 किट्टू ये 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 ये. लपून बघते किट्टू. आज लेकरांना पाणी ठेवण्यात संपूर्ण दिवस गेला. 8:30 वाजलेत रात्रीचे. चला, काही ठिकाणचे व्हिडिओ आपण नाही काढले वेळेअभावी, कारण आज आमचे साहेब होते माझ्याबरोबर. हा इकडे कचरा आणि हा मेन रस्ता आहे. ए काळ्या इकडे ये. काय खायचं नाही का? पाणी पण देते इकडे, थोडंसं पाणी आहे तुझ्या पुरतं. ये इकडे बघ, इथं खाऊ. कुठं फिरतो काय माहिती हा बाबा. अरे ये ना. डॉग फूड खाय नाही साहेब, आणि पार्लेजी खातो. तू इकडे कुठं फिरतोयस रे? हां, खाली नाही आहे तू सोसायटीत. हा खुशबू हॉटेलच्या तिथलं काळो आहे बघा. तर ह्या एवढ्या डोंगरावरती 2 किलोमीटर कसा काय आला, कोणी सोडलं का काय माहिती नाही. आणि साहेब काही ना, तुला पाणी तिथं ठेवलेलं होतं, दर सर मागे. खाऊन घे, कोण काय करणार नाही. मी आहे, बाकीच्यांना सांगितले मारायचं नाही म्हणून. काळूलाच, काळूवरती इकडे आलाय. काय काळू कशाला आला बाबा? खाऊन घे ना तू. ह्या जंगलामध्ये बघा, आता इथल्यांना सवय आहे, पण ह्या लेकरो सोसायटीत राहतात, तर कोणी आणून सोडलं माहिती नाही. पाणी आहे ना, पाणी तुला तिथं ठेवलंय. चल इकडे सर मागे, चॉकी मागे सर, मागे सर. हे बस्ती करू नका, भांडायला येतात लोक, माहिती नाही ते. चल हॅलो, उठ. ए हिरोईन, चला बाय.